काही वेळेस अशा हृदयद्रावक घटना घडत असतात की त्या पाहिल्यानंतर फक्त शेतकऱ्यांच्याच नशिबी या घटना का आहेत असा प्रश्न सर्वांना निर्माण होतो। शेतकरी प्रचंड प्रमाणात मेहनत करत असतो, त्याच्या पिकांना सुद्धा कवडीमोल भाव मिळतो, तरी सुद्धा तो आपली जिद्द कायम ठेवतो। आता ही घटना बघा, संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील अंबड टाकळी इथं दुपारी शेतात काम करत असताना एका 60 वर्षीय व्यक्तीवर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला। जावेद शेख असं या व्यक्तीचं नाव आहे। दुपारी ते नेहमीप्रमाणे शेतामध्ये काम करत होते। त्यांना वाटलं थोडंसं वादळ वारं आहे, परंतु अचानक त्यांच्या अंगावरती वीज कोसळली। त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। तर दुसरी घटना ही सिल्लोडच्या उडणगाव शिवारात घडली। सुधाकर धोंडीराम पाचे असं मृत तरुणाचं नाव आहे। तो फक्त 25 वर्षाचा होता। शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळली आणि त्याचा सुद्धा मृत्यू झाला। मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना घडलेली आहे। या दोघांना सुद्धा वाटलं असेल की थोडंसं वादळ वारं आहे, परंतु त्यांच्यासोबत असं घडलं। त्यामुळे जर शेतकरी शेतात काम करत असतील आणि वादळ वारे असतील तर त्यांनी तातडीने आसरा घ्यावा। या दोघांच्या जाण्याने संपूर्ण गाव अक्षरशः हळहळ व्यक्त करत आहे।